राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे कांदा करोड्याची भाजी. कांदा करोड्याची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ. इथं करोडे तयार करून घेतलेले आहे. करोडे म्हणजे सांडगे. याची रेसिपी मी पहिलेच टाकलेली आहे. इथं 1 वाटी इतके करोडे घेतलेले आहे. 2 कांदे घेतलेले आहे. 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, गरम मसाला, धणापूड, हळद, तिखट आणि मीठ. सर्वप्रथम आपण कांदा कापून घेऊ. कांदा या पद्धतीने आपल्याला लांब लांब चिरायचा आहे. याला आपण कोंबडा कांदाही म्हणतो आणि त्याचे काप वेगवेगळे करून घ्यायचे आहे. या पद्धतीने करोडे आपल्याला थोडे स्मॅश करून घ्यायचे आहे, अगदी थोडे. आता कढईमध्ये आपण तेल गरम केले आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे. मोहरी आणि जिरे तडतडून झाल्यानंतर आपल्याला काप केलेला लसूण आणि मिरच्या घालायच्या आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्या मिरच्या इथे परतून झालेल्या आहे. यामध्ये आता आपण लांबट चिरलेला कांदा परतवून घेऊ. साधारण तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. आता हे व्यवस्थित एकत्र करून घेऊ. तोपर्यंत आपण थोडे गरम पाणी करून घेऊ. आपला कांदा चांगला परतत आलेला आहे. यामध्ये पाव चमचा इतकी हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा धणापूड, पाव चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. यामध्ये आपण करोडे घालू किंवा सांडगे घालू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे साधारण 1 ते 2 मिनिटे चांगले परतवून घेऊ. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊ. आपले करोडे आता चांगले परतलेले आहे. त्यामध्ये आपण गरम केलेले पाणी घालू आणि साधारण झाकण ठेवून 5 मिनिटे आपण वाफवून घेऊ. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू आणि पुन्हा झाकण ठेवून साधारण 2 ते 3 उकळ्या येऊ देऊ. आपले करोडे पूर्णपणे आता शिजून झालेले आहेत. यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपली भाजी तयार झालेली आहे. गरम गरम करोड्याची भाजी तयार आहे. आपली खानदेश स्पेशल आमरस थाळी तयार झालेली आहे. आमरसावर साजूक तूप आणि सोबत सांडग्यांची भाजी किंवा करोड्याची भाजी. आता आपण एन्जॉय करूया खानदेश स्पेशल आमरस थाळी. धन्यवाद मैत्रिणींनो.